हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर आपण भेटतो आहोत परत. आपला 5व्या अध्यायातला 17वा श्लोक थोडासा बघायला सुरुवात झाली, पण आपण सुरुवातीला आधी प्रार्थना म्हणू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. आपण एकदा 17वा श्लोक म्हणूयात, गीता आणि गीताईतला, आणि मग मी विवेचन करते. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्य ज्ञाननिर्धूतकल्मषाः। रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन, पुन्हा येती न माघारे ज्ञाने पाप धुनिया. पण बघितलं की ज्ञान निर्धूत कल्मषाः या शब्दापासून आपण सुरुवात केली होती की ज्ञानामुळे ज्यांचे सगळं कल्मष धुवून निघालेले आहे असे लोक कसे असतात, तर ते अंतःकरणाच्या म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व स्तरांवर ते दिव्यत्वाच्या अनुभवाशी एकरूप पावलेले असतात. आणि हे व्यक्तिमत्वाचे विविध स्तर कुठले हे समजण्यासाठी आपण अंतःकरण चतुष्टयाचे 4 भाग बघितले. आणि ह्या 4ही भागांच्या म्हणजे मन, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हेच आपले ते व्यक्तिमत्वाचे विविध स्तर की ज्या प्रत्येक स्तरावरती तो ज्ञानी हा आत्म्याशी एकरूप झालेला आहे. तर ते आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण तद्बुद्धय हा सुरुवातीचा जो आहे शब्द या श्लोकातला त्याच्यापासून सुरुवात करूयात. तद्बुद्धय हा शब्द हा बुद्धीच्या स्तरावर परमात्मा तत्वाशी एकरूपता सांगण्यासाठी वापरलेला आहे. तत् म्हणजे आपल्याला माहितीये परमतत्व किंवा आत्मतत्व किंवा शरीरी. शरीरी म्हणजे काय, जो शरीर धारण करतो तो म्हणजे आत्मा. शरीर धारण करणारा कोण, आत्मा. आपण कधी कधी उलट बोलतो, आपल्याला असं वाटतं की शरीर आहे त्याच्या आत एक आत्मा आहे. तसं नसून आत्मा आहे तो शरीर धारण करतो. म्हणजे आत्मा हा मुख्य आहे, शरीर ही उपाधी आहे. पण आपण जसं आपण चप्पलेत पाय घालतो पण म्हणतो काय, पायात चप्पल घालतो, अंगात शर्ट घालतो, वास्तविक शर्टात अंग घालतो. बोलतानाची गंमत आहे ती. असो तर तद्बुद्धी लोकांचं काय असतं, बुद्धीचे विचार त्यांचे नेहमी आत्म्यासंबंधी असतात किंवा आत्मयोगाच्या म्हणजे आत्म्याशी जोडलं जाण्याची जी साधन प्रक्रिया असते त्याच्या संबंधीचे त्यांचे विचार अखंड असतात. किंवा बुद्धीने जाणीव, तर त्याला कॉन्शियसनेस म्हणतात, किंवा ज्ञत्व किंवा चित्त, असे वेगळे वेगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. म्हणून सगळे सांगतील, कुठलाही शब्द आला तरी आपल्याला काय म्हणायचंय ते कळायला हवं. चित्त म्हणा किंवा ज्ञत्व म्हणा किंवा कॉन्शियसनेस म्हणा किंवा जाणीव म्हणा, हे सगळं जाणणं हे बुद्धीचं काम आहे. हे जाणण्याचा प्रयत्न जी बुद्धी करत असते त्याच्यामुळे ती त्याच्यात निमग्न असते अशी बुद्धी. म्हणजे एकूणात विचारांनी परमतत्वाशी संबंधित होण्यापासून ते आत्मतत्वाच्या अस्तित्वाच्या जाणीवेला जाणण्यापर्यंत ही जी संपूर्ण, ह्यालाच आत्मयोग प्रक्रिया म्हटलेलं आहे. त्या संपूर्ण योगज्ञान प्रक्रियेमध्ये सतत निमग्न असलेल्या बुद्धीचं वर्णन हे तद्बुद्धया या शब्दांनी केलेलं आहे. आणि त्याची फोड शंकराचार्यांनी अशी केलेली आहे, तस्मिन गता बुद्धी येशाम ते. विणाताई संस्कृत शिकतात त्यामुळे त्यांना कळेल, हा बहुव्रीही समास आहे. त्या तस्मिन म्हणजे आत्म्यामध्ये, तस्मिन आत्मनी, गता म्हणजे गेलेली, त्या आत्म्यामध्ये गेलेली बुद्धी आहे ज्यांची, ते तद्बुद्धया. म्हणजे काय, तर आत्मानुभूतीच्या अवस्थेमध्ये बुद्धी जणू आत गेलेली म्हणजे विलीन झालेली. आता हे विलिनीकरण कसं आहे ते थोडंसं बघूयात कसं होतं. अलीकडच्या अवस्थेमध्ये तत्संबंधीच्या विचारात, चिंतनात किंवा त्या योग प्रक्रियेत म्हणजे निधिध्यासनात
बुद्धी ही अस्तित्वाच्या जाणीवेशी जोडायचा प्रयत्न करायला सुरुवात करते किंवा ती संलग्न होते. ती स्वची जाणीव समजून घेते आणि मग ती जाणीव स्पष्ट होऊ देते. आणि ती स्पष्ट होऊ देण्यासाठी तिला काय करावं लागतं? आपण स्वतः काहीही न करता म्हणजे पूर्ण विचार म्हणतो ना, आपण ध्यान म्हणजे निर्विचार अवस्था, अशी ही एक ध्यानाची व्याख्या केली जाते की त्याच्यात कुठलाही विचार नाहीये. आपण काहीच करत नाही. आय डू नथिंग म्हणजे आय डोंट इवन थिंक अबाउट एनिथिंग. तसं ती बुद्धी आपण स्वतः अक्रिय होऊन, स्तब्ध होऊन, निशब्द शांतता पुरवते. त्या शांततेत आत्मस्वरूपाची जाणीव स्पष्ट व्हायला ती ग्राउंड क्लिअर करते. हेच तिचं विलीन होणं आहे. म्हणजे थोडक्यात परमात्मा हा एकमेव विषय अखंडपणे ज्या बुद्धीत आहे किंवा परमात्म्याच्या सत्तेविषयी ज्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला आहे. कारण बुद्धीचं काम आपण पाहिलंय, दृढ निश्चय करणं, निश्चयात्मिका बुद्धी आणि संकल्प विकल्पात्मक मन, असे आपण अंतःकरण चतुष्टय जेव्हा बघितलं तेव्हा त्यांची त्यांची कार्य बघितली. मग दृढ निश्चय बुद्धीने काय केलाय की आत्मा अस्तित्वात आहे असे जे आहेत आणि म्हणून ते मिळवण्याची धडपड चालू आहे, अशी बुद्धी ज्यांची आहे ते तद्बुद्धया. आता आपण बघितलं की आता आपण काय करणार आहोत, हे ज्या चारही पातळ्या आहेत त्याच्यावर सिद्धांनी काय साध्य केलेलं आहे हे पाहिल्यानंतर आपण अजून त्याच्यापासून पुष्कळ लांब आहोत. म्हणून आपण तिथपर्यंत जाण्यासाठी काय करूयात हे सुद्धा आपल्याला बघायची गरज आहे. कारण त्याशिवाय आपल्या अभ्यासाला अर्थ येणार नाही. सिद्धांनी केलं झालं, त्यांचं झालं, त्यांचं कल्याण झालं, पण आपलं काय? आपण अजून त्या मार्गावर आत्ताशी कुठे एक दोन पावलं चालतोय. त्या ध्येयापर्यंत आपण कसं पोचायचं ह्याचा पण विचार आपण प्रत्येक पातळीवर करत जाणं. आता इथे साधकाने आपली बुद्धी अशी विकसित व्हावी म्हणून काय करावं, तर या अवस्था आणि संतांच्या आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतींचं वर्णन करणारं जे वाङ्मय ते वाचावं. त्यांनी सांगितलेली प्रबोधनं ऐकावी आणि दुसरीकडे स्वतःचं आत्मविषयक चिंतन, मनन, निधिध्यासन हे चालू ठेवावं. त्याला स्वाध्याय यज्ञ हा शब्द आपण वापरला होता चौथ्या अध्याय शिकत असताना, तोही चालू ठेवावा आणि हेही करावं. 2 पुस्तकं मला चटकन आठवतात. एक योगानंद, त्याच्यामध्येही ह्या सगळ्या अवस्थांचं वर्णन, त्यांच्या आत्मसाधनेमधल्या अनुभवांचं वर्णन खूप छान दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं. आणि दुसरं एक सध्या मी वाचतीये, स्वामी स्वरूपानंदांवरचं चरित्र वाचते त्यांचं. रायकर म्हणून एक लेखक आहेत. तर आपल्याला असं वाटतं की हे सगळे स्वामी लोक वगैरे वगैरे, म्हणजे त्यांनी बाकी आयुष्यात काही केलं नाही आणि ते फक्त ते साधनेमध्येच अखंड रमले, गुरुच्या सान्निध्यात गेले आणि ते याच मार्गावर होते. माझी ही कल्पना स्वरूपानंदांचं चरित्र वाचायला लागल्यानंतर तो भ्रमनिरास झाला की स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी पदाला पोहोचण्यापूर्वी साधक जीवनात असताना काय काय गोष्टी केल्या. असं नव्हतं की ते फक्त दिवस रात्र साधनाच करत होते. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार होते. त्यांना शिक्षणासाठी सुद्धा खूप धडपड करावी लागली. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता आणि तुरुंगामध्ये ते जेव्हा राहत होते तेव्हा सुद्धा, आणि हे सगळं करत असणं, समाजसेवा चालू होती, सामाजिक कार्य, देशकार्य, स्वतःचं चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी धंदा करणं, घरी पैसे पाठवणं पुण्यात राहून, ह्या सगळ्या गोष्टी साधत असताना गुरुभक्ती आणि योग साधना ही पण तितक्याच तीव्रतेने त्यांची अखंड चालू होती. म्हणजे आपल्याला सबबी नको सापडायला की माझं असं असं आहे, मला असं असं आहे म्हणून मी हे करू शकत नाही. सबबी सापडवण्यामध्ये आपण फारच कुशल असतो. जरा काही ठुस्स झालं की लागलीच नाही, मग मला त्याच्यामुळे वेळ नाही होऊ शकत असं आपल्याला लागलीच वाटतं. मी खूप बिझी आहे. ही माणसं सुद्धा असं सगळं करतच आली. काही थोडे असतील कदाचित की जे पूर्ण परमार्थालाच राहिलेले असतील, पण बरेच जण, आता स्वामी माधवानंद स्वरूपानंदांचेच शिष्य, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव बाळासाहेब वाकडे, ते सदाशिव पेठेमध्ये राहत होते. ते अनुग्रहित होते स्वामी स्वरूपानंदांचे आणि मग नंतर पुढे त्यांनाही अनुग्रह देण्याची शक्ती स्वरूपानंदांच्याकडून मिळाली. त्यांचं एक चरितार्थासाठी कापडाचं दुकान होतं
आणि ते दुकान चालवत असताना सुद्धा ते कशी साधना करत असत. रोज काही गिराईक खूप नसायची. जेव्हा गिराईक नसेल तेव्हा ते तिथे जप करायचे किंवा त्यांचं कार्यच मनामध्ये अखंड जप चालू ठेवून पुढचा सगळा व्यवहार, म्हणजे हे जे आपण ऐकतो संतांच्या बाबतीत, असे प्रत्यक्ष आचरलेले मी स्वामी माधवनाथांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. कारण माझी आई त्यांच्या त्या बैठकांना जायची, त्यामुळे मी त्यांना एक दोनदा आई बरोबर गेलेलं मला आठवतंय. तर पूज्य विनोबाजी सुद्धा पवनारला आश्रमामध्ये शेतात काम करत असताना उपनिषदांचं चिंतन मनन अव्याहतपणे चालू ठेवत असत. आणि हे त्यांचं बघून आश्रमातल्या इतर साधकांना एक आदर्श उदाहरणच जणू काही त्यांनी घालून दिलेलं होतं, की परमार्थ करायचा म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या सोडूनच तो करायचा असं नाही. त्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे सांभाळताना सुद्धा तुम्हाला परमात्म्याशी अनुसंधान ठेवणं जमू शकतं, पण त्याचं तुम्हाला तीव्र उत्कट इच्छा हवी. त्यामुळे बुद्धी ही पुढे पुढे स्वतःहून आत्म्याच्या चिंतनात राहते, जे त्या मार्गावर असतात किंवा तशा प्रयत्नात असतात. पण सुरुवातीला बुद्धीला वैचारिक वळण लावून घ्यायला लागतं आणि आत्मा परमात्मा यांच्या चिंतनाचं हे वळण लावताना बुद्धी भलतीकडे वळू नये त्याच्यासाठी सतर्क राहावं लागतं. त्या मार्गातल्या प्रत्येक वळणावर किंवा प्रत्येक टप्प्यावर तुम्ही सतर्क आणि सावधान राहावं लागतं. मग हळूहळू बुद्धीला एकदा वळण लागलं की मग बुद्धीला ते रुचायला लागतं, आवडायला लागतं. तर हे सांगण्यासाठी, म्हणजे एकदा सत्वशुद्धी झाली आणि बुद्धीला वळण लागलं की ती बुद्धी कशी वागते हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी फार सुंदर उपमा दिलेली आहे. ती एका पतिव्रतेची आहे. एखादी पतिव्रता स्त्री पतीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेली आहे आणि तिचा पती दूरदेशी गेलेली आहे, तर त्या विरामामध्ये असताना ती सतत त्याच्याच चिंतनात असते. फक्त त्याच्याच चिंतनात ती असते, बाकी दुसरा कुठलाही विचार तिला सुचत नाही. तसं चित्त ज्या पतिव्रता स्त्रीचं चित्त जसं सतत पतीकडे ओढलं जात आहे, अशी ज्याची बुद्धी ही आत्म्याची जणू काही पतिव्रता होऊन राहिलेली आहे. हा मला वाटतं आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायात ही उपमा वाचल्याचं मला आठवत आहे ज्ञानेश्वरी वाचत असताना. आणि सत्स्वरूप पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी त्याच्याकडे अखंड ओढीने ज्याची बुद्धी संलग्न होत आहे तो तद. आता आपण तदात्मानः पातळीवरती आत्म्याशी जोडलं जाणं काय स्वरूपाचं असतं तो विशद करून सांगणारा शब्द आहे. मनाची कार्य काय असतात. आता इथे आत्मा म्हटलंय आणि आपण मन का म्हणतोय, तर पुन्हा एकदा आठवण करून देते की पारमार्थिक वाङ्मयामध्ये मग ती उपनिषद असतील किंवा आणखीन गीता असेल, आत्मा हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ प्रकट करणारा आहे. कधी कधी आत्मा हा शरीरासाठी सुद्धा वापरला जातो, कधी तो मनासाठी वापरला जातो, कधी बुद्धीसाठी वापरला जातो, तर कधी कूटस्थ चैतन्यासाठी अर्थाने या अर्थाने सुद्धा तेव्हा आपण व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा अर्थ केला पाहिजे. इथे आपण तदात्मानहाचा अर्थ करणारे मन, आत्मा म्हणजे मन, ज्याचं मन तदाकार झालेलं आहे म्हणजे परमात्माशी मिसळून गेलेलं आहे. तर मनाची कार्य काय असतात. मन संकल्प विकल्प करतं, मन इच्छा करतं, मन कल्पना करतं, मन विषयांच्या पाठीमागे धावतं किंवा त्याला आवडलेल्या विषयाच्या भोवती फिरतं, प्रेम करतं. ही सगळी जर मनाची जी कामं आहेत ती तदाकार होतात. म्हणजे काय, त्याचा विषय आत्मा हा राहतो. म्हणजे कसं, तर मन संकल्प करतं ते परमात्म्याच्या भेटीचा, इच्छा धरतं ते परमात्म्याला पाहण्याची किंवा त्याची अनुभूती घेण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची, कल्पना करतं ते त्या परमात्मा प्राप्तीच्या सुखाची, धावतं ते त्याच्याकडे, फिरतं तेही त्याच्याच भोवती भोवती, आणि प्रेम करतं तेही त्याच्यावरच. मनाची जी जी कार्य आहेत त्या सगळ्या कार्यांचा विषय परमात्मा होऊन गेलेला दिसतो. आणि मग असं झाल्यानंतर प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा इथपर्यंत
मन तुम्हाला तिथे घेऊन जातं. रामकृष्ण म्हणायचे की भक्ताचं अंतःकरण हा भगवंताचा दिवाणखाना असतो. तसं बालक हा घरात सगळीकडेच वावरत असतो, पण मुख्यतः तो दिवाणखान्यात असतो किंवा दिवाणखान्यात तो भेटतो. तसा भगवंत तसा जरी तशा अर्थाने सर्वत्र जरी भरून राहिलेला असला तरी तो भक्ताच्या अंतःकरणात मुख्यतः राहतो. कारण तिथली प्रशस्तता, त्या अंतःकरणातली पावित्र्य आणि प्रसन्नता याला एक भक्तीचा सुगंध येतो जो भगवंताला आवडतो. तर इथे मन काय काय करतं, तर परमात्म्याबद्दल भक्ती भावना धरतं, त्याला भेटण्यासाठी उत्सुक होतं. उत्कटता किंवा उत्स्फूर्त भाविकता, उत्कंठा धरणं, व्याकुळ होणं, आर्तता निर्माण होणं, अशा पद्धती, अशा वेगवेगळ्या भावनांच्या माध्यमातून भेटीसाठी अनुकूल वातावरण, भावनात्मक अनुकूल वातावरण मन निर्माण करतं. म्हणजे ते तदात्मानः या स्थितीला त्या व्यक्तीला नेतं. आता असं मन व्हायला आपण काय करायचं? दुसऱ्या टप्प्यात आलो. प्रथम तदात्मानः म्हणजे काय ते समजून घेतलं, आणि आता साधकांनी तदात्मानः या स्थितीला जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तर देवभक्तांच्या कथा ऐकायला पाहिजेत किंवा महापुरुषांची चरित्र वाचून साधना काळातील त्यांची ओढ समजून घ्यायला पाहिजे. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे बघा, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ह्याच्यात किती अर्थता आहे की दुसरा ध्यास नाहीये त्यांच्या जीवाला. किंवा साधना काळात जी करुणाष्टकं लिहिलेली आहेत समर्थ रामदास स्वामींनी, ती जर आपण ऐकली तर खरोखर कधी कधी असं वाटतं की हे शब्द जणू काही आपल्यासाठीच लिहिलेले आहेत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, उजविण शिण होतो धावरे धाव आता. म्हणजे आपल्याला ज्या डिफिकल्टीज आपण आता फेस करतोय त्या त्यांनाही आलेल्या होत्या, आणि त्याच्यासाठी त्यांनी परमेश्वराकडेच धाव घेतली की हे माझं नाही बाबा होते. आता आपल्याला वाटतं की नामदेव एवढे सिद्ध संत की त्यांच्या हाताने त्यांनी दाखवलेलं नैवेद्य स्वतः परमेश्वर येऊन खात होता, एवढा त्यांचा मोठा अधिकार. पण त्या नामदेवांचा अभंग आपल्याला माहितीये, माणिक वर्मांच्या आवाजातलं प्रसिद्ध गाणं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. किंवा त्या पुढे तिसरं कडवं आहे त्याच्यामधलंय, हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती, नये माझे चित्ती नामा म्हणे. आता नामदेवांच्या योग्यतेचा संत जर त्याला ही म्हणायची गरज भासत असेल तर आपण कुठे होत? मग त्याच्यामधून आपण त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो, आणि आपण चटकन नाउमेद न होता ह्या संतांना सुद्धा या टप्प्यातनं जावं लागलं तर आपणही या टप्प्यातनं गेलो तर पुढे होईल अशी एक आशा आपल्या मनामध्ये जागृत होते. पण हे संतांचे भाव आपण मनाच्या कानांनी ऐकावे, तर म्हणजे भावपूर्ण अंतःकरणाने आपण ते ऐकायला हवे आणि मन पूर्ण तिथे आणून ऐकायला हवे. तर मग तो मन हा मोगरा होऊन स्वतःहून ईश्वराला अर्पण वगैरे होणं, ही सगळी जी तदात्मानहाची जी वर्णन आहेत ती आपल्याला काहीतरी दृष्टीपथात येतील असं म्हणून. मग याच्यासाठी उपाय काय? हा एक उपाय आपण सांगितला की अभंग किंवा त्यांच्यातली आर्तता आहे ती समजून घ्यावी. दुसरा उपाय नामस्मरण. नामस्मरणासारखा दुसरा सोपा उपाय नाही. हे सगळं भक्तीच्या अंगाने ज्ञानाच्या प्रांतात चाललेलं विचरण आहे बरं का. भक्तिभावाच्या पवित्र जलामुळे ज्ञानाच्या तेजाला शीतलता प्राप्त होते. हे आपण एकदा पूर्वी ऐकलेलं आहे की ज्ञानप्राप्तीच्या विविध याच्यामध्ये संघर्ष आहे मनाशी बुद्धीशी. तर संघर्षाने ठिणग्या पडतात, तेज म्हणजे तप्तता निर्माण होते, उष्णता निर्माण होते. पण तिथे भक्तीचं माध्यम आलं तर तिथे शीतलता निर्माण व्हायला मदत होते. आणि दुसरी गोष्ट, बुद्धीचा जो निश्चय आहे त्या बुद्धीच्या निश्चयाला मनाच्या अनुकूलतेची जर साथ मिळाली तरच परमात्मा प्राप्तीचा योग संभवतो. आपण दुसऱ्या अध्यायात जेव्हा ज्ञानेश्वरी वाचत होतो तेव्हा एक ओवी वाचलेली होती, ती इथे पुन्हा या संदर्भात पाहण्याजोगी आहे. अर्जुना समत्व चित्ताचे
तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आठी. यात मन, बुद्धी आणि चित्त या तिन्हींचा उल्लेख केलेला आहे. पण मन आणि बुद्धीचं ऐक्य हे परमात्मा प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तर एकाने गोंदवलेकर महाराजांना विचारलं की मनाला माकडाची उपमा देतात ती त्याच्या चंचलपणामुळेच असेल नाही का? महाराज म्हणाले की हो, बरोबर आहे. मनाच्या चंचलपणामुळे मन या विषयातून त्या विषयाकडे अगदी माकडासारखंच उड्या मारत फिरत असतं. पण त्या माकडाला जर साखळीने एका खांबाला बांधलं तर मग ते आता उड्या कशावर मारेल? तर त्या एका खांबावरतीच मारेल. तसं मनरूपी माकडाला भगवंत रूपी खांबाला बांधा, म्हणजे उड्या जरी मारल्या तरी त्याचा विषय भगवंतच असेल. आणि मग ज्या साखळीनी बांधायचं ती साखळी कुठली? नामस्मरणाची. हे भगवंत गाठायचा आहे आणि तो चंचल मनाच्या द्वारेच गाठायचा आहे. मग त्याला उपाय एकच की त्या चंचल मनरूपी माकडाला नामस्मरणाच्या साखळीनी भगवंताच्या खांबाला चांगलं बांधून ठेवलं की तो तिथेच उड्या मारेल, त्याचा विषय तोच राहील. तर तदात्मान हा याच्यामध्ये मनाची देवाबद्दलची प्रीती, प्रेम हे व्यक्त केलेलं आहे. आणि भक्तियुक्त योग हा उपदेश भगवद्गीता सुद्धा करते. आणि भक्ती ही बुद्धीपासून होतं असं कधी आपण म्हणतो का? नाही. भक्ती ही मनापासून होते आणि ती भगवंतापर्यंत पोहोचवते. तद्बुद्ध या कधीतरी तद्बुद्ध या स्टेजवरचा साधक किंवा ह्याच्यासाठी धडपडणारा साधक असं म्हणू आपण, कधी एकटा पडला, अडखळला, लडखडला, दमला तर तदात्मान हा त्याला भक्तीचा आधार देईल, त्याला नीट उभा करेल, त्याचं सांत्वन करेल, त्याला चालण्यासाठी हात देईल, साथ देईल, त्याला विसावा सुद्धा देईल आणि त्याला नवीन उत्साह सुद्धा देईल की नाही, होईल तुझं, आपण करूयात, होणार आहे, असा धीर सोडू नकोस. तर हे झालं तदात्मान, मनाच्या पातळीवरची आत्म्याशी एकरूपता. आता पुढे काय आहे? चित्त. चित्ताच्या स्तरावर परमतत्वाशी एकरूपता ही तन्निष्ठा या पदाने सुचवलेली आहे. तर चित्ताचं कार्य आपण काय बघितलं होतं? कुठलीही एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवणं हा चित्ताचा स्वभाव आहे. मग ती पकडताना ते इतर गोष्टी सोडतं आणि म्हणून योगासाठी नेहमी चित्त लागतं बरं का. अवधान ठेवणं, अवधानासाठी काय म्हणजे कशाकडे अवधान ठेवायचंय हे बुद्धीने ठरवलं त्याच्यानंतर ते अवधान पकडून ठेवणं आणि सतत राखणं हे चित्ताचं काम आहे. त्यामुळे थोड्याच वृत्ती आणि एक गोष्ट घट्ट पकडून ठेवलेली आहे अशी जी अंतःकरणाची भूमिका असते किंवा स्टेज असते त्याला म्हणतो आपण चित्त. तर तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, चित्ती बैसले चिंतन, नारायण नारायण. आतापर्यंत आपण जो अंतःकरण चतुष्टय आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचे जे कार्य बघितले, त्यात चिंतन हे कार्य कोणाचं आहे? बुद्धीचं आहे. पण ते एकाच गोष्टीवर बैसलं म्हणजे स्थिरावलेलं आहे. कशावर? नारायण नारायण. नारायणाचाच ध्यास त्या बुद्धीने घेतलेला आहे. इथे चित्ताचा रोल सुरू होतो. बुद्धीने ठरवलं की नारायणाचं लक्ष आहे, ते नारायण चित्तात धरून ठेवला जातो. व चैतन्याची अनुभूती घ्यायला चित्तच लागतं. चित्त हारपले अवघे चैतन्याची झाली. तुकाराम महाराजांचे पण बरेच अभंग आहेत, म्हणजे हाही तुकाराम महाराजांचाच आहे, पण आपण यापूर्वी बघितलेला आहे म्हणून अजून दुसऱ्या 2 ओळी तुकाराम महाराजांच्या सांगते. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, न निघे बाहेरी सुखावलं. हे आठवेल तुम्हाला, सांगितल्यानंतर आठवेल की स्वरूपामध्ये माझं चित्त एवढं त्याला त्याची चटक लागली, चाकाटले म्हणजे त्याला इतकी स्वरूपाची चटक लागलीये की स्वरूप सोडून दुसरीकडे जायलाच ते तयार नाही. हे तन्निष्ठ असण्याचं लक्षण आहे. योगश चित्तवृत्ती निरोध ह्याच्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध ही योगाची आवश्यकता आहे. आणि ध्यान करता हा स्वरूपी अवस्थेत राहणं हा योग आहे. त्यामुळे चित्त आता काय काय करतं? तन्निष्ठ
होण्यासाठी चित्ताच्या पातळीवर काय काय गोष्टी घडतात, तर आत्मस्वरूपाची धारणा सतत धरून ठेवणं, ज्याचं ध्यान करायचंय त्या ध्येयाचं सतत अनुसंधान राखणं, त्याचा भाव धरून ठेवणं की मला हे अनुसंधान करायचं आहे. त्याच्यासाठी जे ध्यानमंत्रांची आपण आलंबन घेतो त्या ध्यानमंत्रांचं स्मरण राखणं आणि ध्येय आणि ध्याता ह्याच्यामध्ये दुसरं कुठलाही व्यत्यय न येऊ देणं. आला तरी तो दूर सारून पुन्हा तिथे जाऊन चिकटायचंय. हे सगळं करणारं चित्त हे तत्शी निष्ठ होऊन गेलेलं असतं. निष्ठा या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी अभिनिवेश असा केलेला आहे. आता योगाच्या बाबतीत जो अभिनिवेश शब्दाचा जो काही अर्थ आहे त्याच्यापेक्षा हा थोडा निराळा आहे. जे 5 क्लेश सांगतात त्याच्यामध्ये मला वाटतं 1 क्लेश अभिनिवेश आहे. तिथे थोडा वेगळा अर्थ आहे. संदर्भानुरूप अर्थ घ्यायचा शब्दांचा. हे प्रत्येक पारमार्थिक ग्रंथ वाचताना महत्वाची सूचना आहे. तर इथे शंकराचार्यांनी कशा अर्थाने घेतलाय अभिनिवेश हा शब्द, तर वाहून जाणं, एखाद्या गोष्टीमध्ये वाहून जाणं, गढून जाणं, बुडून जाणं, भक्तीत प्रेमासह उत्कट इच्छा आणि निश्चय धरून जोडलेलं राहणं म्हणजे अभिनिवेश, असं शंकराचार्यांना अभिप्रेत अर्थ आहे. असं तत्शी म्हणजे परमात्म्याशी जडून गेलेलं किंवा परमात्म्यामध्ये बुडून गेलेलं जे चित्त आहे ते तत्निष्ठ म्हणजे संधी पूर्ण झाल्यानंतर तन्निष्ठ, आणि असं ज्याचं चित्त हे आत्मतत्व निष्ठ होऊन गेलेलं आहे तो तन्निष्ठ. आता पहिला विवेचनाचा भाग झाला. तन्निष्ठ म्हणजे काय हे आपण बघितलं. आता हे आपण कसं जमवावं, तर हे होण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य यांची आवश्यकता असते. तिथे चिंतन मनन फक्त पुरे पडत नाही, तर त्यासाठी निदिध्यासन म्हणजे स्वतत्वाचं अनुसंधान सतत करत राहणं आवश्यक असतं. आणि त्या आत्मस्वरूपामध्ये अवस्थित होण्याचा प्रयत्न, सतत केला जाणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास. 6व्या अध्यायामध्ये पुढे आपण बघणार आहोत की अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की चंचलम हि मनः कृष्ण प्रवाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतो असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. हो, तू म्हणतोयस ते मला माहितीये की मनाला पकडून ठेवणं हे खरोखर वारा पकडून ठेवण्यासारखंच अवघड काम आहे, पण ते अभ्यासाने आणि वैराग्यानेच साधू शकतो. अभ्यास म्हणजे आपण बघितलं की आत्मस्वरूपात अवस्थित होण्याचा सततचा प्रयत्न म्हणजे अभ्यास, आणि वैराग्य म्हणजे काय, तर आत्मा सोडून बाकी जे काही आहे त्या विषयांपासून मनाला ओढून घेणं, बाजूला करणं किंवा त्यांच्याविषयीची ओढ आपोआपच हळूहळू कमी होत जाणं म्हणजे वैराग्य. त्या दोन्हींची सांगड म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करायला लागतात. इकडून मन काढावं लागतं आणि इकडे लावावं लागतं. काढणं आणि लावणं ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जवळपास कराव्या लागतात. अगदी एकाच वेळी होत नाही. आधी काढावं लागतं, मग लावावं लागतं, मग ते टिकत नाही, मग हळूहळू टिकतं, मग पुन्हा 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 म्हणजे ततो ततो म्हणजे जसं तसं येतो येतो मनश्चरती म्हणजे जसा तो मन पुन्हा पुन्हा फिरतं तसं तसं त्याला ओढून आण. ते त्या छोट्या वासरासारखं आहे, ते सारखं इकडे धावतं तिकडे धावतं, परत काढून परत आत्म्याशी लाव, परत आत्म्याशी लाव. ते सगळं आपण ध्यानयोगाला समर्पित जो 6वा अध्याय आहे त्याच्यामध्ये शिकणारच आहोत. आणि हे सतत करत राहणं, सतत धावणारं मन सतत खेचून आणायचं परत आत्म्याशी लावायचं म्हणजेच अभ्यास. आणि हा अभ्यास करता करता वैराग्य एका बाजूला वाढत जातं, आणि जसं वैराग्य वाढत जातं तसं तसं मग आत्मानुसंधान जास्त जास्त जमायला लागतं. ध्यानकाळी आणि व्यवहारकाळी याच्या दोन्ही काळामध्ये अवधान स्ववर राखण्याचा प्रयत्न हळूहळू आपल्याला जमायला लागतो. आणि मग चित्त हे हळूहळू प्रयत्न कमी होतात आणि कमी प्रयत्नात किंवा प्रयत्न न करताच आत्मस्वरूपाशी जडून राहू लागतं. आणि अशी विनाप्रयास आत्मयुक्त स्थिती ज्या चित्ताची होऊ शकते तो खऱ्या अर्थाने तन्निष्ठ. इथे आता आपले बुद्धी, मन आणि चित्त या 3 पातळ्यांच्या वरती आपण
एकरूपता पाहिली. आता शेवटचा अंतःकरण चतुष्टयाचा जो भाग आहे तो म्हणजे अहंकार. अहंकार स्तरावरती परमतत्वाची एकरूपता ही तत्परायणाः या शब्दांनी दाखवलेली. परायण हे पद आपण जर थोडासा सुट केलं, दोन गोष्टी एकत्र आलेल्या तिथे, पर आणि अयन किंवा परम अयनम परायणम सामासिक शब्द येतो. तर या अर्थाने अयन म्हणजे काय, तर आश्रय, आणि परम अयनम म्हणजे मुख्य आश्रय किंवा घर. परायण या शब्दाचा एक अर्थ घर असाही होतो किंवा आश्रयस्थान असंही होतं. यावर भाष्य करताना श्रीमद शंकराचार्य काय म्हणतात, तदेव परम अयनम परागती येषां भवति केवल आत्मरतयः इत्यर्थः. तेच तत एव म्हणजे परमात्म तत्व. तत हा सर्वनाम नेहमी परमात्म्यासाठी परमार्थात वापरलेलं जातं. तेच श्रेष्ठ अयन म्हणजे घर किंवा आश्रयस्थान, किंवा त्याला अजून एक त्यांनी दुसरा शब्द दिला, परागती ही श्रेष्ठ गती. गती म्हणजे काय, श्रेष्ठ स्थिती ज्या ठिकाणी त्याला जाऊन पोचावंसं वाटतंय. गती असल्याशिवाय त्या स्थितीला तो पोचणार नाही ना, म्हणजे डेस्टिनेशन किंवा ध्येय. परागतीचा दुसरा अर्थ श्रेष्ठ ध्येय, त्याच्यासाठी तेच आहे. तर अंतःकरणातली अंतःकरणामधला अहम हा जेव्हा अनुसंधानामुळे स्वरूपाकार होऊन राहतो, आणि तेव्हा हा तत्परायण ही स्थिती येते. आणि मग ही अवस्था स्थिरावताना एखाद्याला असं खूप भटकून आलं आणि मग नंतर घरात शिरलं की आपल्याला कसं वाटतं, असं एकदम शांत, स्थिर, सुरक्षित वाटतं. नेहमी आपल्याला घरी आलं की आपण अगदी मारे कंटाळाला करून प्रवासाला जातो खरे, पण 8-10 दिवस झाले की आपल्याला पुन्हा घराची आठवण यायला लागते. आणि कधी एकदा घरी जाऊ, ज्या घरात तुम्हाला कंटाळा आला होता तिथेच पुन्हा एकदा कधी जाऊ अशी ओढ लागते. आणि घरी आल्यानंतर अगदी साधा वरण भात खाऊन सुद्धा खूप शांत वाटतं. तसंच खूप भटकला आणि नंतर आत्म्याच्या ठिकाणी जेव्हा स्वरूप स्थितीला येऊन तो पोचला, तेव्हा त्याला स्थिर, शांत आणि सुरक्षित वाटतं. तसंच व्यक्तिमत्वाला मीच्या स्वरूप स्थितीत आल्यानंतर सुद्धा वाटतं. म्हणजे अहंकार तिथे शांत होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येऊन विश्रांती घेतो आहे, सुखावतो आहे. तेव्हा आत्मरूप हे परम अयनम जाणून आत्मस्वरूप स्थितीत ज्यांचा अहम हा सहज राहू लागतो ते तत्परायण. आता सुरुवातीला या स्थितीवर येताना खूप धडपड आहे. वृत्तींचं नियंत्रण खूप प्रमाणात जागरूकतेने करावंच लागतं. पण अवधान जसं जसं स्ववर केंद्रित व्हायला लागतं तसं तसं ते सोपंही हळूहळू व्हायला लागतं. आणि मग आत्मस्वरूप हे अहमचं स्वाभाविक विश्रांती स्थान होतं. त्याच्यासाठी समर्थ रामदास स्वामी एक सल्ला देतात की शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ. इथे त्यांनी टिप दिली आहे साधकांसाठी की तुम्हाला जर तत्परायण व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, थोडा वेळ तरी एकांतात बसा. सतत आपण माणसांनी वेढलेले असतो, आणि माणूस नसेल तर त्यांचे माणसांनी म्हणजे माणसं फोन करत असतात, प्रत्यक्ष तरी भेटतात, नाही तर फोन तरी करतात, नाही तर मेसेज तरी करतात. सतत आपण त्यांच्याशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कनेक्टेड असतो. थोडा वेळ तरी तुम्ही पूर्ण स्वतःकडे, स्वतःसाठी आणि स्वतःच्याच फक्त उपस्थितीत राहा. दुसरं कोणीच नकोय, तुमच्या विचारात सुद्धा नकोय, तुमच्या भावनेत सुद्धा नकोय. मोबाईल आल्यापासून हे फार जास्त झालंय, कारण आपण सतत अवेलेबल असतो आणि लोक आपल्याला सतत अवेलेबल असतात. फोन घेताना की लागलीच आपण दुसऱ्या क्षणी मेसेज पाठवतो, अरे अरे हे मला असं बोलायचंय, कधी तुला फोन करू. जराही आपण थांबू शकत नाही. पूर्वी फोन नव्हते तेव्हा कशी काय माणसं राहायची असा प्रश्नच पडतो मला आजकाल. पण हे थोडंसं कमी करायला पाहिजे, म्हणजे स्क्रीन टाइम आपला थोडा कमी करायला पाहिजे आणि माणसांचा संपर्क सुद्धा कमी केला पाहिजे. तर आपला आत्म्याशी आपला संवाद होऊ शकेल, आपण आपल्याकडे आत वळून पाहू शकू.
आणि ते होणं गरजेचं आहे. आपण स्वतःच्या सोबतीत राहायला घाबरतो कधी कधी असं वाटतं. सतत कोणाची तरी सोबत कशासाठी हवी असते बरं आपल्याला? का नाही राहत आपण फक्त स्वतःच्याच साथीमध्ये का नाही राहू शकत निवांत? ते तसं राहा असं समर्थ रामदास स्वामी सांगतायत. तर आता आपण हे जे 3 बघितलं, 4 तद्बुद्धयः, तदात्मानः, तन्निष्ठाः आणि तत्परायणः. या 4 पदातून बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आत्मस्वरूपाशी युक्त कसं होऊन राहतं, ह्याचा आपण आता अभ्यास केला. आता आपल्या श्लोकातले कुठला शब्द अजून राहिलाय बघायचा. तद्बुद्धयस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तीम ज्ञाननिर्धूत कल्मषः. ज्ञाननिर्धूत कल्मषः या शब्दापासून तर आपण सुरुवातच केली होती या श्लोकाच्या विवेचनाला. कारण ते झाल्यानंतर हे जमलेलं आहे. ज्ञाननिर्धूत कल्मषः झाल्यानंतर तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः हे जमू शकतं. त्याच्या आधी जमूच शकत नाही. कारण अंतःकरण शुद्धी ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतरची पुढची पायरी ही आहे. आणि मग असं झाल्यानंतर त्याची फलश्रुती काय? तर असे जे असतात सिद्ध पुरुष, आता हे सगळ्या ज्ञानी पुरुषांची लक्षणं आहेत ना, ते अपुनरावृत्तीम गच्छन्ति. त्याला संसारात परत यावं लागत नाही. तर या अपुनरावृत्तींबद्दल आपल्याला थोडंसं आता समजून घेऊ. म्हणजे ह्या श्लोकातला शेवटचा शब्द आपण त्याच्यावर विचार होईल. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा येणं. पुनरावृत्ती या शब्दाचा अर्थ जन्म मृत्यूचं चक्र किंवा सुख दुःखांचं चक्र असा घेतला जातो. पण एकदा का ज्ञानाच्या अवस्थेत गेल्यानंतर पुन्हा अज्ञानमय अवस्थेमध्ये येऊन तृप्त आणि अस्वस्थ स्थितीमध्ये येऊन उपभोगांमध्ये रमत राहावं असं त्या माणसाला वाटायचं काही कारण नाही. आणि तशी शक्यताही नसते. एकदा का तुम्हाला आत्मज्ञानाचं सुख कळलं, त्याची चव तुम्ही घेतली, की तुम्ही पुन्हा फिरून परत येतच नाही. त्या एकाच गोष्टीमुळे बाकी सगळी चक्र थांबतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला फार छान दृष्टांत दिलाय, की उसाची एकदा साखर झाली की परत त्याचा ऊस होईल का? नाही होणार. तसंच हे आहे. एकदा तुम्ही आत्मानुभूतीची साखर झालात की परत तुम्हाला तुमचा ऊस होणार नाही. साखरेत जशी सगळी गोडी एकवटलेली आहे, तसं आत्मसाक्षात्कारी व्यक्तीमध्ये सगळ्या सद्गुणांचं सत्व हे घनीभूत होऊन एकत्र राहतं आणि अंतःकरणामध्ये अहम सकट सगळं म्हणजे अहम बुद्धी मन चित्त हे सगळे स्वरूपाकार होऊन जातात. आणि ही जणू काही ब्रह्मरूप होण्याची रासायनिक क्रिया आहे. त्याच्यामध्ये उलटी प्रक्रिया संभवत नाही. 15व्या अध्यायातल्या एका श्लोकामध्ये भगवंत हेच म्हणतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथे पोचल्यानंतर पुन्हा परत येणं नाही, ते माझं परमधाम आहे. तर जनाबाई काय म्हणतात, की ही विदेह अवस्था म्हणजे जणू काही निद्रा. निद्रा का म्हटलंय? तर निद्रेत आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचं पूर्ण भान आपलं सुटलेलं असतं. देहभान सुटलेलं असतं. आणि त्यातल्या सुखात देहभान सुटल्यानंतर जेव्हा आपली सुषुप्ती अवस्था असते, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आत्म्याच्या कुशीत जाऊन झोपतो. कुशीत जाऊन विश्रांती घेतो. त्याला दैनंदिन प्रलय असं म्हणतात. जीवात्मा हा आत्म्यामध्ये जातो, पण ती अज्ञानाची अवस्था असते. बाहेर आल्यानंतर आपल्याला काही कळत नाही काय झालं, पण खूप फ्रेश वाटतं. सुषुप्तीचा अनुभव झाला असेल म्हणजे चांगली निस्वप्न झोप ज्याला म्हणू ती जर लागली असेल, तर आपण फ्रेश होण्याचं कारण काय? तर आपण आत्म्याच्या जवळ त्या चैतन्याचा अनुभव घेऊन आलेलो असतो म्हणून. तर त्या चैतन्याच्या सुखात इथे मात्र झोप सुषुप्ती गाढ झोप ही अज्ञानाची अवस्था आहे. आणि हे जे काही आपलं आता बोलणं चाललंय ते निदिध्यासनाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून जागृतावस्थेत आत्म्याशी कनेक्ट होणं आहे. तर त्यातल्या सुखात जे रमतात ते पुन्हा भवजागृतीत म्हणजे पुन्हा देह आणि संसार ह्याच्या संबंधीच्या भानावर ते येतच नाहीत. आणि ह्याला त्या अपुनरावृत्ती असं म्हणतात. त्यांच्या 4 ओळी वाचू आपण.
देहभाव सर्व जाय तेव्हा विदेही सुख होय. तया निद्रे जे पहुडले भव जागृती नाही आले. ऐसी विश्रांती लाधली आनंद कळा संचरली. त्या ऐकी एक होता दासी जनी कैचियात. पूर्ण अहंभावा सकट विलीन झाल्यामुळे आता दासी जनी वेगळी उरलीच नाही काही सांगायला. मला आनंद झाला, मी आत्म्याशी मिसळले हे सांगायला सुद्धा आता ती उरली नाही. दुसरं आपण पुनरावृत्तीबद्दल बरेच वेळेला आतापर्यंत आपण कर्मयोगच बघतोय. कर्माचा सिद्धांत आपण बरेच वेळेला बघितलेला आहे. आणि हे जे पुन्हा पुन्हा येण्याचं जे चक्र आहे ते कर्माच्या सिद्धांताशी निगडीत आहे. जोपर्यंत वासना संपत नाहीत तोपर्यंत त्या आपल्या हातून कर्म घडवत राहतात. कर्म घडतात तोपर्यंत फळं उत्पन्न होत राहतात. फळं उत्पन्न होत राहतात. ती सगळीच या जन्मात मिळत नाहीत, म्हणून ती उरलेली फळं भोगायला पुढचा जन्म घ्यावा लागतो. असं ते सगळं संसार चक्र आपल्याला आता व्यवस्थित कळायला लागलं असावं. चौथ्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी ज्ञानामुळे आणि अर्थातच आत्मज्ञानामुळे हे हे चक्र कसं मध्ये त्याला ब्रेक लावता येतो हे दिलेलं आहे. चौथ्या अध्यायातला 33वा श्लोक सांगतो, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळं कर्म हे ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातं. आणि चौथ्या अध्यायातला 37वा श्लोक सांगतो, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्म जाळून भस्म करून टाकतो. हे सगळं संचित कर्म हे भस्म होतं. आपण आत्ताच ह्याच अध्यायातल्या कुठल्या तरी एका श्लोकामध्ये कर्माचे प्रकार बघितले होते ना. फलाचे बघितले होते, पण फल हे कर्माशीच कनेक्टेड असतं. दृष्ट फल, अदृष्ट फल आठवत असेल तुम्हाला. एक 3-4 श्लोकांच्या आधी आपण हे सगळं बोललेलो आहोत. तर एकदा आत्मज्ञान झालं की सर्व प्रकारची कर्म संपतात. प्रारब्ध कर्म सोडून संचित कर्म संपतं, कारण सगळी कर्मांची बीज, वासनांची बीज जळून जातात. त्यामुळे संचित कर्म संपतं. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर नवीन इच्छा राहत नाही. त्यामुळे इच्छेसाठी माझ्या आवडीनिवडी पोटी मला काहीतरी हवंय म्हणून काहीतरी करणं हे उरत नाही. त्यामुळे पुढची नवीन क्रियामाण कर्म आगामी फळं निर्माण करत नाही. आणि प्रारब्ध कर्म मात्र उरतं, कारण प्रारब्ध कर्म भोगण्यासाठीच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, हा देह मिळालेला आहे. पण ते प्रारब्ध कर्म भोगताना तुम्ही इतके निर्लेप असता, म्हणजे तो ज्ञानी इतका निर्लेप असतो की त्याचं सुख दुःख त्या प्रारब्ध कर्मातून जे काही त्याला सुख किंवा दुःख उत्पन्न होतं ते त्याच्या मनापर्यंत पोहोचतच नाही. तो त्याच्यापासून अलिप्त असतो. म्हणजे एका अर्थाने तो प्रारब्धातनं सुद्धा मुक्तच असतो. ते घडतं, सगळं काही घडतं, त्या सगळ्या परिस्थिती चांगल्या वाईट त्याच्या आयुष्यात निर्माण होतात. पण त्यांनी एरवी एखाद्या दुःखाचा डोंगर कोसळल्यावर तो खचून गेला असता, आता तो खचून जात नाही. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी तो उन्मादानी व्यापला असता, त्याचे पाय अजूनही पृथ्वीवरतीच राहतात. तो तरंगायला लागत नाही त्या आनंदाच्या ह्याच्यात. त्याला आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटत नाही. प्रारब्ध कर्मानुसार झालं असं तो म्हणतो. आणि ते कुठेच तो आपल्या अंगाला चिकटू देत नाही. ते सुख दुःख तो त्याच्यात निर्लेप वृत्तीने राहतो. म्हणजे एका दृष्टीने प्रारब्ध सुद्धा त्याच्यावरती परिणाम करत नाही. त्यामुळे ते संपल्यातच जमलं. म्हणून सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आणि असं हे झालं मग सगळी कर्माची सिद्धांताप्रमाणे सगळी कर्मच संपली, सगळी बीजच संपली, तर पुन्हा येणं कुठून असणार. त्यामुळे जन्म मृत्यूचं चक्र तिथे ब्रेक व्हायलाच पाहिजे. म्हणून अशी जी व्यक्ती आहे ती अपुनरावृत्तीं गच्छन्ति, अशा व्यक्ती म्हणजे पुन्हा फिरून परत येत नाही. आता ज्ञानेश्वरी आपण बघूया. ओव्या आहेत 87 ते 92. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. बुद्धीला स्थिरता येऊन आत्मज्ञान झाले, आपण ब्रह्मरूप आहो हे पक्के ठसले,
ब्रह्मतत्वामध्ये अचंचलपणे राहून रात्रंदिवस तन्मयत्व साधले. आता इथे बघा तुम्ही, तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः, हा अख्ख्या चरणासाठी एकच ओवी वापरली आहे ज्ञानदेवांनी. सगळा त्याचा भाव, त्या चारी शब्दांचा भाव ज्याच्यावर आपण एवढं क्लासभर विवेचन केलं, ते एका ओवीत ज्ञानदेवांनी समाविष्ट केलेलं दिसतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, म्हणजे तो बुद्धीचा निश्चय झाला. ब्रह्मरूप भावी आपण भावना करणं, मी ब्रह्मरूप आहे या भावनेनी ब्रह्मामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करणं, हे मनाचं काम आहे. कारण भावना हा मनाचा विषय आला. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, सतत चिकटून राहणं हे चित्ताचं काम आलं. आणि तत्परायण अहर्निश, त्याच्या ओढीने त्याच्यामध्ये समाविष्ट होणं हे अहंकाराचं काम आलं. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाची या हृदया दिवसित आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असे सर्वव्यापी ज्ञान ज्याच्या हृदयात ओतप्रोत भरून राहिले त्याला समदृष्टी म्हणावे. याहून अधिक आता काय सांगावे. आता इथे गिवसणे हा जो शब्द आहे ना, तो थोडासा बघण्यासारखा आहे. आतापर्यंत बरेच वेळेला गिवसणे हा शब्द आलेला आहे. गिवसणे म्हणजे स्वतःहून येऊन मिठी मारणे. इथे काय म्हणायचंय, हे व्यापक ज्ञान आपणहून त्याला शोधत येऊन चांगल्या प्रकारे ज्याच्या हृदयात स्थिर झालं, त्याची दृष्टी सर्वांविषयी सम असते. तो ज्ञानाच्या पाठीमागे नाहीये, ज्ञान त्याला शोधत आलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हे झाल्यामुळे त्याची दृष्टी सम झालेली आहे. आता ही दृष्टी सम झाल्यानंतर काय झालं ते पुढच्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. एक आपण पाची जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे काय असे नवलू येथ. ते विश्वाला आत्मस्वरूप समजतात असे म्हटले, आपल्याप्रमाणेच ते विश्वाला आत्मस्वरूप समजतात असे म्हटले तर त्यात आश्चर्य कसले. परी दैव जैसे कवतिके, कहीची दैन्य न देखे, का विवेकू ना ओळखे भ्रांती ते जेवी. पण दैवाला जसे नुसते विनोदासाठी सुद्धा दीनपण दृष्टीला पडत नाही, किंवा विवेकाला जशी कधी भ्रांतीची ओळखही घडत नाही, ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्यूकथा. किंवा सूर्याला जसा अंधकाराचा नमुनाही स्वप्नात सुद्धा पाहण्यास मिळत नाही, किंवा अमृताच्या कानी मृत्यू हे नावही कधी येत नाही, हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा, भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. किंवा चंद्राला उष्म्याचे स्मरण जसे कधीच होत नाही, तसाच हा त्या ज्ञानी पुरुषांना भूतमात्रात कोणताही भेदभाव आढळत नाही. वेगवेगळ्या उपमा देऊन एकच मुद्दा त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की आता त्याची दृष्टी सम झाली म्हणजे काय, त्याच्यातला त्याला भेदभाव दिसतच नाही, सगळं काही आत्मस्वरूपच दिसत आहे. तर तो कुणाशी भेदभाव करणार, कुणाला कुणापासून वेगळा हे करणार, वेगळा ओळखणार किंवा वेगळा मानणार. अमृताच्या जागी अमृत, फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अमृत, त्याला मृत्यू म्हणजे काय हे माहितीच नाहीये. चंद्राला उष्णता म्हणजे काय ते माहितीच नाहीये, तो शीतलच आहे कायम. सूर्य स्वतः प्रकाश देतो म्हणजे त्यामुळे त्याला अंधार माहितीच नाहीये. तसं आत्मज्ञानाला स्वतःखेरीज दुसरा कोणी नाहीच आहे. प्रत्येक ठिकाणी तो स्वतःलाच बघतोय. आणि मग ह्याचा परिणाम समदृष्टी त्याची होते म्हणजे काय, स्वरूपाकार झालेल्या व्यक्तीला वैश्विक समत्व कसं प्राप्त होतं याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे. पण आपण आता पुढचा श्लोक पुढच्या वेळेला बघू, कारण काही 2-3 मिनिटच मला वाटतं शिल्लक आहेत, त्याच्यात तो होणार नाही. आपण हाच श्लोक फक्त एकदा पुन्हा म्हणू आणि थांबू. म्हणजे आता आपण सगळं आधी श्लोक वाचला तेव्हा आपल्याला विवेचन माहिती नव्हतं, आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळल्यात. त्या प्रकाशात पुन्हा तो श्लोक वाचूया. कोण वाचतं का? मी वाचू? वाचते मी. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन पुन्हा येती न माघारे ज्ञानी पापधूनिया. इथे आपला हा 17वा श्लोक आता पूर्ण झाला.
पुढच्या 18व्या श्लोकामध्ये समदृष्टी कशी होते, समदृष्टी होते हे सांगितलं, पण त्याची प्रत्यक्ष काही उदाहरणं देऊन त्याचं विवेचन पुढच्या श्लोकामध्ये होणार आहे. तो आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. आणि आता प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.